नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश सर तुमचं अभियंता अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनचा जो टॉपिक आहे तो सर्वच महाराष्ट्रातल्या तमाम MSBTच्या विद्यार्थ्यांना नुकताच ॲडमिशन झाल्यामुळे भरपूर जास्त प्रमाणामध्ये त्रास देतोय। मग म्हटलं चला ह्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अभियंता अकॅडमीने पुढाकार का नको घ्यायला। जर अभियंता अकॅडमीने जर समजा त्या गोष्टींची मदत केली तर विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी संकटातून तर बाहेर पडावंच लागेल, प्लस माझ्याकडे असा एक मास्टर प्लॅन मी आज तुम्हाला या सेशनमध्ये देणार आहे की जेणेकरून हे विषय तुम्हाला समजतील, याच्यामध्ये आवड निर्माण होईल आणि याच्यानुसार तुम्ही भविष्यामध्ये जे काही आपलं विंटर 26 ची जे एग्जाम येणार आहे, फायनल एग्जाम किंवा तुमच्या क्लास टेस्ट जे येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या मार्क्समध्ये तुमच्या ठरवलेल्या टार्गेटपेक्षा नक्कीच इम्प्रूव्हमेंट दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या सर्व गोष्टींची अपेक्षा असेल किंवा असं तुम्हाला अभियंत्याकडून शक्य होणार असं दिसत असेल तर तुम्ही आजच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही माहिती शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत अभियंता अकॅडमी मधल्या या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 3rd सेमच्या सब्जेक्ट्सकडे। विद्यार्थी मित्रांनो, 1 तारखेपासून कॉलेज सुरू झालं। हो सर, अगदी बरोबर। 1 तारखेला कॉलेज सुरू झाल्यानंतर आम्ही 4 दिवस तर काही गेलोच नाही कॉलेजला, आणि 4 दिवस गेलो नाही तर साधारण 6 तारखेपासून आम्ही कॉलेजला रेग्युलर जायला लागलो, कारण की आम्ही मित्रांना फोन वगैरे केले, अरे बाबा तू येतोय का आज कॉलेजला? हां तू येतोय तर मी जातोय। परंतु झालं असं की ऑल ओव्हर महाराष्ट्र पूर्ण पाऊस सुरू झाला, मग आम्ही 2 दिवस परत घरी थांबून घेतलं आणि 7 तारखेला तर ऑल ओव्हर महाराष्ट्र तर सुट्टीच होती, मग त्याच्यामुळे आम्ही काही कॉलेजला गेलो नाही। मग नंतर 8-9 गेले, असे 2-3 दिवस गेले आणि ह्या हप्त्यापासून जेव्हा आमचे रेग्युलर सुरू झाले, म्हणजे रेग्युलर लेक्चर सुरू झाले तेव्हापासून तर आम्हाला त्या ठिकाणी सर भयंकर संकट येते, भयानक टेन्शन येते सर, कारण की लेक्चरमध्ये काय चाललंय, कसं होतंय, काय होतंय, सब्जेक्ट काय, सगळेच गणित तर गणित दिसत आहे आणि एवढं अवघड, मग आता कसं व्हायचं। एक तर आधीच आमच्यातले काही मित्रांचे त्या ठिकाणी बॅकलॉग आहे आणि मग अशा बॅकलॉग कंडिशनमध्ये आमचे ते बॅकलॉग पण काढायचे आणि 3rd सेमचे सब्जेक्ट तर लय डेंजर आहे बाबा, लय डेंजर आहे, बरोबर ना। मग अशा केसमध्ये मित्रांनो तुमचं ही जी काही भीती ना, ही भीती मी आजच्या सेशनमध्ये घालवणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले तुमचा जो सब्जेक्ट आहे तो आहे इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क, राक्षस नंबर 1। खूप त्रास देतो मुलांना, सिनियरला विचारलं तोय म्हणतो लय डेंजर आहे बाबा। बरं, सेकंड जो सब्जेक्ट आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सगळीकडून या विषयाबद्दल एकच ऐकलंय, हा काही इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट नाही, हा इलेक्ट्रॉनिक्स कडनं आलेला सब्जेक्ट आहे, आपला इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा सब्जेक्ट आहे। बरं, पण तरी सर SCR वगैरे नाव जे ऐकतो ना, सुरुवातीला पहिले 1-2 लेक्चर झाले आमच्या स्टाफचे, त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या फॅकल्टी मेंबरने का पॉवर इलेक्ट्रॉनिक्स जो आहे तो इलेक्ट्रॉनिक्सचा आहे आणि त्याच्यामध्ये SCR नावाचं सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर नावाचं काहीतरी डिव्हाइस आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग त्यांनी नुकतंच कॉलेजमध्ये सुरू केलंय, पण थोडंसं जम्पिंगच जात आहे सर, डोक्यावरनच जात आहे। बरं, तिसऱ्या सब्जेक्टकडे आल्यानंतर तिसरा सब्जेक्ट जो आहे आपला तो आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट। मग हा इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट म्हणजे नेमकं काय असेल सर? थोडंसं सिंपल वाटतोय बरं का, काहीतरी थोडं समजतंय, कारण की काहीतरी मीटर वगैरे सर बोलले आम्हाला वर्गामध्ये, साधारण त्या ठिकाणी ॲक्युरेसी, रिझोल्युशन, प्रिसिजन, सेन्सिटिव्हिटी असे काहीतरी सरांनी डेफिनेशन लिहून द्यायला सुरुवात केलेली। बरं, त्यानंतरून चौथा जो सब्जेक्ट आहे जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, उर्फ ज्याला आपण शॉर्टमध्ये GTD असं म्हणतो, हा GTD मध्ये सर आमच्या सरांनी ना थर्मल आणि हायड्रो पॉवर प्लांट सुरू केले। बरोबर आहे मित्रांनो, ह्या स्टेजला सगळे महाराष्ट्रातले तमाम MSBT इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे 3rd सेमिस्टरचे विद्यार्थी सध्या असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, माझं आज तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून काय सांगायचं की ह्या सब्जेक्टमध्ये आहे काय आणि तुम्ही याचा अभ्यास कसा करायला पाहिजे, याच्यामध्ये नेमके कंटेंट तुमच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून किती इम्पॉर्टंट आहे आणि त्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला नेमक्या अडचणी ज्या येतात त्या काय येत आहेत आणि त्याच्यावरती मात कशी करायची। ठीक आहे, सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो मी जाईल तुमच्या इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्कवरती। इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्कवरती जर बोलायचं ठरलं तर या सब्जेक्टला आपण सगळ्यात पहिले ऑपरेशनसाठी घेऊया, ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ त्याला। ठीक आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय ते एकदा बघू। बरं, ऑपरेशन थिएटरला या पेशंटला घेऊया, इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्कला। इथे आल्यानंतर सगळ्यात पहिलं जे आहे तुमचं सिंगल फेज AC सिरीज सर्किट नावाचं काहीतरी चॅप्टर आहे। बरं, सेकंड जो आहे तो आहे सिंगल फेज AC पॅरलल सर्किट असं काहीतरी चॅप्टर आहे। बरं, तिसरा जो आहे तो आहे
3 फेज AC सर्किट. बरं, चौथा जो आहे नेटवर्क रिडक्शन फॉर DC सर्किट. ओके. आणि पाचवा जो आहे तो आहे आमचा नेटवर्क थेरम. सर काय सर या सब्जेक्टमध्ये सगळे तर सांगता लेट इंजॉय. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही सब्जेक्ट आहे तुमचा, हा सब्जेक्ट शक्यतो करून अवघड का वाटतो विद्यार्थ्यांना, कारण की यामध्ये तुमचे न्यूमरिकल्स जास्त प्रमाणात आहे. काय आहे तुमचे न्यूमरिकल्स जास्त प्रमाणात आहे. मग न्यूमरिकल जास्त असल्यामुळे विद्यार्थी मित्रांना हा सब्जेक्ट टफ जातो. न्यूमरिकल किती आहेत सर, म्हणजे मित्रांनो मी म्हणतो हा 100% सब्जेक्ट आहे. या 100% मधले साधारण 80%, 70 ते 80% हे न्यूमरिकल आहे बरं का. आणि साधारण 20% तुमची थेअरी येते, ती अगदी तुरळक. आणि जे न्यूमरिकल येतं ना विद्यार्थी मित्रांनो, ते न्यूमरिकल दरवेळेला फ्लिप करून येतात किंवा कन्फ्यूज करून येतात. ठीक आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांना हा सब्जेक्ट टफ जातो. पहिलं जे युनिट आहे ना तुमचं AC सिरीज सर्किट आणि AC पॅरलल सर्किट, हे तुम्हाला त्या ठिकाणी अडचणीचं का वाटेल माहिती आहे, कारण की सिरीज सर्किट म्हणजे नेमकं काय आणि पॅरलल सर्किट म्हणजे नेमकं काय. विद्यार्थ्यांचे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या कन्सेप्ट होत्या तुम्हाला मागच्या सेमेस्टरला FEE मध्ये, तिथे त्या तुमच्या व्यवस्थित क्लिअर न झाल्यामुळे तुम्हाला या सब्जेक्टमध्ये अडचणी जाणवतील. विद्यार्थी मित्रांनो, सिरीज आणि पॅरलल आहे काय, चला आपण एक बघूया, शॉर्ट मध्ये बघूया. चला मी तुमच्यासाठी सांगतो, एक शॉर्ट मध्ये क्लिअर करतो तुम्हाला सिरीज सर्किट काय. बघा, त्या ठिकाणी अशा प्रकारचं रेझिस्टन्स काढतोय मी. अशा प्रकारचं तुम्ही सर्किट डायग्राम काढली असेल आणि सर्किट डायग्राम मध्ये अशा प्रकारे त्याला व्होल्टेज लावलं. बरोबर, व्होल्टेज लावलं इथे. ते व्होल्टेज दिल्यामुळे काय झालं, करंट फ्लो झाला. करंट ह्या रेझिस्टन्स R1 मधनं, R2 मधनं, R3 मधनं. काय बघता आपले मित्र, काय बघता सर, एक लाईन मध्ये ना असं सर्किट आहे ना, सिरीज सर्किट, दॅट्स इट, संपलं. नाही रे मित्रा, आज तुला हे सेशन बघितल्यानंतर आहे ना, हे सेशन बघितल्यानंतर ना तुझा हा जो काय म्हणजे ऍस्पेक्ट आहे ना त्याच्याकडे बघण्याचा, तो कायमस्वरूपी मी बदलणार आहे, कायमस्वरूपी बदलणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये सिरीज सर्किट म्हणजे काय की ज्या वेळेला व्होल्टेज देतोय, व्होल्टेज दिल्यानंतर करंट फ्लो होतोय, जो करंट ह्या रेझिस्टन्स मधनं जाईल तोच करंट तुमचा ह्याही रेझिस्टन्स मधनं जाईल, सेम करंट तुमचा ह्या रेझिस्टन्स मधनं जाईल. मग तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट सेम आहे म्हणून, आणि म्हणून मी त्याला काय म्हणणार आहे, तुमचं सिरीज सर्किट. आय रिपीट, जो करंट तुमचा रेझिस्टन्स 1 मधून जातोय, समजा त्या ठिकाणी इथून 10 एम्पियर करंट जातोय, तोच 10 एम्पियर करंट तुमचा इथे, तोच 10 एम्पियर करंट तुमचा इथे, तो कुठेही डिवाइड होत नाहीये, म्हणून त्या तीनही रेझिस्टन्सला मी काय म्हणणार आहे, सिरीज सर्किट. ओके, तीनही रेझिस्टन्सला मी काय म्हणणार आहे, सिरीज सर्किट. मग सर पॅरलल सर्किट म्हणजे काय, पॅरलल सर्किट म्हणजे काय करतात विद्यार्थी मित्र, असे त्या ठिकाणी 2 किंवा 3 रेझिस्टन्स तुमचे असे पॅरलल फॉर्मॅटमध्ये सापडले, R1, R2 आणि R3 अशा फॉर्मॅटमध्ये सापडले ना, तर त्या ठिकाणी इथून करंट निघेल, इथून करंट निघेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचा नोडल पॉईंट आहे रे, इथे तुमचा काय आहे, नोडल पॉईंट. नोडल पॉईंट म्हणजे काय, त्या ठिकाणी बघा ना, करंटला या ठिकाणी 2 पार्टमध्ये स्प्लिट होण्यासाठी चान्स आहे, 2 पार्टमध्ये स्प्लिट होण्यासाठी चान्स आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये करंट रेझिस्टन्स R1 मधनं जाईल आणि काही प्रमाणामध्ये करंट इथे पुढे जाऊन परत स्प्लिट होईल. म्हणजे तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट काय आहे तुमचा, वेगवेगळा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट काय आहे तुमचा, वेगवेगळा आहे, करंट डिफरंट आहे. आणि मागच्या सर्किट मध्ये काय होतं, तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट काय होता तुमचा, सेम होता, करंट काय होता, सेम होता. इथे काय तुमचा तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट वेगवेगळा आहे. समजती गोष्ट, समजतीये. बघा, म्हणून या सर्किटला तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट सेम म्हणून सिरीज सर्किट, आणि तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट डिफरंट म्हणून पॅरलल सर्किट. हे आजपासून कुठलाही महाराष्ट्रातला MSBTचा किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मित्र शेवटपर्यंत ही गोष्ट विसरणार नाहीये. हे मला प्रॉमिस करायचंय, तुम्ही मला प्रॉमिस करायचं या सेशन मध्ये की यस सर आम्ही ऍग्री आहोत तुमच्या म्हणण्याशी. तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट सेम म्हणून सिरीज सर्किट, तीनही रेझिस्टन्स मध्ये करंट डिफरंट म्हणून पॅरलल सर्किट. आणि या सिरीज पॅरलल नुसार तुमच्या इथं गेल्यानंतर काय होतंय माहिती मित्रांनो, इथे गेल्यानंतर तुम्हाला कंपोनेंट येत आहेत 3. एक म्हणजे पहिला येतो आपला रेझिस्टन्स बाबू, रेझिस्टन्स बाबू, नंतर हा इंडक्टर बाबू आणि हा कॅपॅसिटर बाबू. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या तीनही जे एलिमेंट्स तुम्हाला दिलेले आहे याच्या पलीकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये कुठलाही चौथा एलिमेंट नाही. बरं, तीनच जे काही एलिमेंट्स आहेत ना, याच्याशीच तुम्हाला इलेक्ट्रिकल खेळायचंय.
याच्याशीच तुम्हाला इलेक्ट्रिकल खेळायचंय, याच्या पलीकडे काहीही नाहीये दुसरं. मग रेझिस्टन्स तुमचं काय काम करतो मित्रांनो, तर रेझिस्टन्स तुमच्या करंटच्या फ्लोला अपोज करतो. सर जन्मापासून माहिती, आम्ही लहानपणीपासून शिकतोय. बरं बाबा, माहिती तुला, काही अडचण नाहीये. रेझिस्टन्स आपल्या करंटच्या फ्लोला अपोज करतो, इट्स ओके. सर इंडक्टर काय करतो, इंडक्टर करंटमध्ये जर काही चेंज झाला एसी करंटमध्ये, तर चेंज झाला तर तो अपोज करतो. चेंज झाला तर अपोज करतो, तो पण इंडक्टर नाही करत विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये असलेली प्रॉपर्टी जी आहे एक्सेल, ती अपोज करते, ज्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. आणि याच आधारावरती तुम्हाला गणित आहे. पुढे कॅपॅसिटर काय काम करतो सर, तर कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो, आम्हाला माहिती आहे. आणि कॅपॅसिटरला कशामध्ये मोजतात, फॅरेडमध्ये मोजतात, तेही आम्हाला माहिती आहे. मग कॅपॅसिटरचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलंय. FW मध्ये आपला कॅपॅसिटर होता, अशी पॅरलल प्लेट होती ना रे, पॅरलल प्लेट होती, मध्ये डायइलेक्ट्रिक मीडियम होतं. हे जे डायइलेक्ट्रिक मीडियम आहे मित्रांनो, हे डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणजे नेमकं काय रे, म्हणजे नेमकं काय, मी आजच्या सेशनमध्ये थोड्याशा बेसिक कन्सेप्ट पण तुमच्या क्लिअर करतोय. थोड्याशा बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर करतोय. हे डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणजे तुमचं नथिंग बट इन्सुलेटर होतं मित्रांनो. काय होतं, इन्सुलेटर. सर इन्सुलेटर म्हणजे आपलं तेच का, एअर, रबर, वूड, प्लास्टिक, ग्लास. हो मित्रा, तेच. येस, बरोबर आहेस तू. इन्सुलेटर म्हणजे वूड, रबर, ग्लास, प्लास्टिक, एअर वगैरे जे काही आहेत, हे सर्व तुझे इन्सुलेटिंग मटेरियल आहे. मग सर ते इन्सुलेटर इथं लावलंय का, हो मित्रा, तेच इन्सुलेटर इथं लावलंय. मग त्याला इन्सुलेटर म्हणा ना सर, त्याला डायइलेक्ट्रिक मीडियम का म्हणताय तुम्ही. अरे मित्रा, डायइलेक्ट्रिक मीडियम का म्हणतोय, एक सरळ सोपी डेफिनेशन मी तुझ्या समोर घेऊन येतोय. एकच सिंगल इंग्लिश आहे, बरोबर, थोडासा त्रास होईल तुला, इंग्लिश वर्ड आहे बघ. वेन insulating material is subjected under the influence of electric field. When insulator is subjected to the under influence of electric field, जर एखादा इन्सुलेटर इलेक्ट्रिक फील्डच्या इन्फ्लुएन्स खाली, दबावाखाली काम करत असेल, तर त्याचं जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे हे सर्क्युलर न राहता एलिप्टिकल शेपमध्ये बनतं. कसं, बघ बरं, अगदी सोपं आहे रे बाबा. हे बघ, ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं तुझं, अशा प्रकारचं ॲटॉमिक स्ट्रक्चर असतं की नाही, सर्क्युलर, बरोबर. याच्यामध्ये तुझा प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे सर्व गोष्टी असतात. सेंट्रल प्रोटॉन, न्यूट्रॉन, इथे इलेक्ट्रॉन्स वगैरे असतात. आणि याचं कायम तू केमिस्ट्री वगैरे सर्व गोष्टीमध्ये बघितलं असेल, सर्क्युलर स्ट्रक्चर असतं. पण याला जर समजा मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतोय या ॲटॉमिक स्ट्रक्चरला, तर हे सर्क्युलर न राहता असं त्या ठिकाणी एलिप्टिकल शेप राहतं, एलिप्टिकल शेपमध्ये. आणि एलिप्टिकल शेपमध्ये तुमचे इथे इलेक्ट्रॉन्स वगैरे फिरतात. अशा केसमध्ये ते जे काही मटेरियल आहे, त्या इन्सुलेटिंग मटेरियलला मी डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणतो. एकदा का इलेक्ट्रिक फील्ड काढली, परत तो त्याच्या शेपमध्ये चालला जाईल, दॅट्स इट, खतम बात. मग मी सर त्यावेळेला त्याला काय म्हणू, त्यावेळी इन्सुलेटिंग मटेरियल म्हण. मग सर जाऊ दे ना, मरू दे, मी इन्सुलेटिंग म्हण. नाही ना रे बाबा, एक काय असे आपली ही जी इंजिनिअरिंग जी फील्ड आहे ना, याच्यामध्ये जे महान शास्त्रज्ञ लोक होऊन गेले ना, मोठे लोक, असे दाढी विडी वाढवलेले होते सर्व, ह्या सर्व लोकांनी प्रत्येक गोष्टी डिफाईन करून ठेवली. मग ती गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि त्याच्यानुसार ज्या वेळेला तू फील्डवरती काम करशील ना, एखाद्या गोष्टींचं एक स्ट्रॅटेजी असते, एक ठरवलेली गोष्ट असते ना. आपण कसं म्हणतो, हा ब्लॅक कलरची गोष्ट आपण त्याला ब्लॅकच म्हणतो ना, एखादी रेड कलरची गोष्ट रेडच म्हणतो ना. तसं त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीने टर्मिनॉलॉजी दिली ना, तर टर्मिनॉलॉजीनुसारच चालावं लागतं रे. म्हणून बरं, तू जर मला भेटला ना, तर मी सांगेल ना तुला, तू म्हण बाबा माझ्यासाठी, मी ऐकेल तुझं. परंतु बाकीच्या आपल्या इलेक्ट्रिकल क्षेत्रातले एवढे महान जे तज्ज्ञ आहे ते नाही ऐकणार रे. मग त्याच्यापेक्षा काय कर, जाऊ दे ना, माझं पण नको ऐकू. मी जे सांगतोय ना, त्या सर्व मोठ्या लोकांसाठी, त्या फील्डसाठी, इतर सर्व व्यक्तींना समजण्यासाठी तू तसंच समज, जे त्यांनी ठरवून ठेवलंय. काय की ज्या वेळेला तो इलेक्ट्रिक फील्डच्या इन्फ्लुएन्स म्हणजे दबावाखाली काम करत नाही, तेव्हा इन्सुलेटिंग मटेरियल. आणि ज्या वेळेला तो इलेक्ट्रिक फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये काम करतोय, त्यावेळेला तो डायइलेक्ट्रिक मटेरियल. एवढी सिंपलची गोष्ट. बरं सर, कॅपॅसिटर काय करतो सर, चार्ज स्टोअर करतो. आपला मुख्य मुद्दा होता. बरं, चार्ज स्टोअर करतो. तर हे डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल आहे, नथिंग बट अपोजिशनचं काम करेल का रे. हो, अपोजिशनचं काम करेल. तर त्याच्यामधला कुठला फॅक्टर अपोज करेल, तर एक्सी करेल. जसं इंडक्टरमध्ये अपोजिशन फॅक्टर होता एक्सेल, तसा कॅपॅसिटरमध्ये अपोजिशन फॅक्टर आहे एक्सी. ठीक आहे. तर हा जो आपला आर बाबू होता, हा एल बाबू होता आणि हा सी बाबू होता. यांना ज्या वेळेला मी व्होल्टेज देतोय, त्याच्यामुळे त्याच्यात करंट फ्लो होईल. तो करंट त्याच्यासोबत कसा बिहेव करेल, इंडक्टरला ज्या वेळेला मी करंट देईल त्यावेळेला तो करंट त्या व्होल्टेज सोबत कसा बिहेव करेल,
कॅपॅसिटरला ज्यावेळेला मी व्होल्टेज देईल त्यावेळेला तो त्या करंट सोबत कसं बिहेव करेल याचं इन फेज, लॅगिंग, लीडिंग अशा प्रकारचे त्या गोष्टी होतात. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर या RLचं सिरीज कॉम्बिनेशन, या RCचं सिरीज कॉम्बिनेशन आणि या RLCचं सिरीज कॉम्बिनेशन, या सर्व गोष्टी तुम्हाला पहिल्या युनिटमध्ये आहे. आणि ज्या तुम्हाला त्या ठिकाणी जे न्यूमरिकल आहे ना त्याचे वर्डिंग वाले किंवा जे सर्किट्स आहे किंवा जे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला जास्त त्रास देत आहेत विद्यार्थी मित्रांनो. परंतु तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या सर्व या चिंतेचं कारण जे काय आहे ना सोल्युशन, या सर्व चिंतांना तुम्हाला त्या ठिकाणी अभियंता अकॅडमी सोल्युशन देईल. तुमचा आकाश रसाळ हा जो फॅकल्टी आहे हा फॅकल्टी तुम्हाला त्याचं सोल्युशन देईल. ठीक आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करत राहा फक्त. ठीक आहे, काही अडचण आली तर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे म्हणजेच तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांसाठीची हेल्पलाईन आपण सुरू केली, हेल्पलाईन आहे. तुम्ही इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आहात, तुम्हाला काय अभ्यास करावं समजत नाही, मी तर आज डायरेक्टली डिक्लेअर करतोय या सेशनच्या माध्यमातून की विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना कुठली अडचण आली आकाश सरांना त्या ठिकाणी डायरेक्टली हेल्पलाईनला मेसेज करायचा. मी चॅट जीपीटी तुमचा आय डिक्लेअर. ओके, सिंगल फेज पॅरलल एसी सर्किटमध्ये काय होणार आहे, पॅरलल एसी सर्किटमध्ये तुमचं त्या ठिकाणी RLचं पॅरलल कॉम्बिनेशन, RCचं पॅरलल कॉम्बिनेशन, RLCचं पॅरलल कॉम्बिनेशन अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये आहे. एक इम्पिडन्स मेथड, ॲडमिटन्स मेथड या दोनही पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं असतात ते सर्किट. आणि भरपूर सारखे सर्किट आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त थेरी जर मला विचारली ना तुम्ही सर थेरी किती सेकंड युनिटमध्ये, तर 2च पॉईंट आहे मित्रांनो माझ्या दृष्टिकोनातून. कुठले कुठले सर, हे बघा, डिफाईन द फॉलोइंग टर्म हा एक कॉमन प्रश्न येतो. ॲडमिटन्स, तुमचं कंडक्टन्स, ससेप्टन्स या डेफिनेशन 3, आणि नंतर तुमचा सिरीज रेझोनन्स, पॅरलल रेझोनन्स, एवढं बस. याच्या पलीकडे काही येत नाही रे. कुठलाही पेपर जर तुम्ही PYQ बघितला ना ECNचा तर तुम्हाला त्याच गोष्टी सापडत जातील त्याच्यामध्ये. ओके, 3 फेज एसी सर्किट. 3 फेज एसी सर्किटमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे कनेक्शन आहे. एसी सर्किट येते RYB आणि न्यूट्रल अशा प्रकारचे त्या ठिकाणी 3 फेज एसी सर्किट आहे. त्याच्यामध्ये स्टार आणि डेल्टा याच्यावरती बेस. आणि विद्यार्थी मित्रांनो विशेष महत्त्वाची बाब ही, जर तुम्हाला हे पहिले 2 युनिट समजले तर आणि तरच तुम्हाला या 3 फेज एसी सर्किट समजेल. का सर, का? कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे रेझिस्टन्स बघितला, XL बघितला, XC बघितला. एसी सर्किटमध्ये टोटल सर्किटचं जे अपोजिशन असतं तुम्ही इम्पिडन्स मध्ये मेजर करता. हा शब्द तुम्ही मे बी कॉलेजमध्ये ऐकला असेल. झेडने दाखवतात त्याला, झेडने. कशाने डिनोट करतात? झेडने. मग झेडचा फॉर्म्युला असतो अंडर मध्ये R² + XL², R² + XC², R² + XL - XC². खूप इंटरेस्टिंग. माझ्याकडे भरपूर सारे न्यूमरिकल आहे. इतके न्यूमरिकल आहे ना की बस कधी, एकदम मजा येईल तुम्हाला त्या न्यूमरिकलची. तुम्ही अभियंताचा ॲप डाउनलोड करा, भयंकर न्यूमरिकल. आपल्याकडे लाईव्ह रेकॉर्डेड बॅच भेटणार आहे तुम्हाला याची. त्यानुसार तुम्ही ते डाउनलोड करा, तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, इन्क्वायरी करा. तुम्हाला त्याची इतकी जबरदस्त बॅच देईल ना की म्हणजे न्यूमरिकल उरणारच नाही तुम्हाला दुसरं काही करण्यासाठी. ठीक आहे, असो. तर या सर्व गोष्टी आहे. मग 4थं आणि 5वं युनिट जे आहे तुमचं ते DC सर्किट आहे. हे DC सर्किटचं मी आत्ता नाही सांगणार. हे जसं जसं त्या ठिकाणी आपलं सेमिस्टर पुढे जात आहे ना त्याबद्दल नंतर एक युनिट बद्दलही मी सांगतच जाईल. परंतु तुर्तास आता त्या ठिकाणी सेशनमध्ये नेटवर्क रिडक्शन फॉर DC सर्किट आणि नेटवर्क थेरम जे आहे हे सर्व गोष्टी DC सर्किटशी निगडीत आहे. याच्यामध्ये पण मुलांना तुम्हाला सिरीज आणि पॅरलल लागणार आहे, जे मी तुम्हाला मगाशी शिकवलं. येस, जे सिरीज आणि पॅरलल मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की सिरीज म्हणजे काय सर, तिन्ही रेजिस्टर मधून करंट सेम जातो म्हणजे सिरीज ना. येस मित्रा, तेच. सर, तीनही रेजिस्टर मधून वेगवेगळा करंट जातो म्हणजे पॅरलल ना. येस मित्रा, तेच तुला इथे लागणार आहे. तेच तुला शेवटच्या 4थ्या आणि 5व्या युनिट मध्ये येणार आहे. आपला इंडक्टर बाबू आणि कॅपॅसिटर बाबू 4थ्या आणि 5व्या युनिट मध्ये नाहीच आहे. फक्त रेजिस्टन्स बाबू उरणार आहे. का सर? विद्यार्थी मित्रांनो, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे जे 2 एलिमेंट आहे हे शक्यते करून तुमचे एसी सर्किट वरती काम करतात, DC वर काम करत नाही. आहे का सर असं? काय नेमकं म्हणजे का नाही करत ते DC वरती काम? प्रश्न पडला ना, पडू दे. तुझं एक कुतूहलच तुला इंजिनिअरिंग मध्ये सक्सेस बनवेल. आणि प्रश्न पडला ना, मी काय म्हटलो, मी चॅट जीपीटी तुला प्रश्न पडायच्या आत माझ्याकडे उत्तर तयार आहे. तुझ्या प्रश्नाचं प्रश्नच तयार आहे माझ्याकडे डायरेक्टली. काय की सर, इंडक्टर जो आहे तो इंडक्टर आणि कॅपॅसिटर तुम्ही इतक्यात म्हटले का तो DC वर काम करत नाही. का नाही करत? शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय मी तुला. शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो, फास्टमध्ये एकदम. यस, चलो, खूप मजा येते सेशनमध्ये. काय आहे समजून सांगा सर, आम्हाला समजत नाहीये. कसं नाही समजत? चलो, इंडक्टर, हा इंडक्टर
इंडक्टरमधली अपोजिंग प्रॉपर्टी म्हणजे एक्सेल. एक्सेलचा तुम्ही कॉलेजमध्ये सध्या फॉर्म्युला शिकलेला आहात 2πfl. 2π एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, एल म्हणजे इंडक्टर. मग विद्यार्थी मित्रांनो मला सांगा डीसी मध्ये फ्रिक्वेन्सी असते का रे? नाही. पाठ आहे, सर्वांना पाठ आहे. मला आवडत नाही ही गोष्ट पाठ केलेली, समजून घ्यायची. फ्रिक्वेन्सी 0 आहे. फ्रिक्वेन्सी 0 आहे. मग मला सांगा 2π इंटू 0 इंटू एल काय होईल उत्तर? 0. मग जर एक्सेल जर 0 झाला म्हणजे अपोजिशनच जर तुमचं 0 झालं तर मला सांगा त्या ठिकाणी तो काय म्हणून काम करेल माहिती आहे तुम्हाला? तो शॉर्ट सर्किट म्हणून काम करेल. शॉर्ट एलिमेंट होऊन जाईल, म्हणजे तो काहीच काम करणार नाही. म्हणजे इंडक्टरला जर मी डीसी सप्लाय दिला ना तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 0 असल्यामुळे त्याच्यातला अपोजिशन 0 होईल आणि अपोजिशन 0 झाल्यामुळे तो शॉर्ट सर्किट म्हणून काम करायला सुरुवात करेल. बरं, मग सर कॅपॅसिटरचं काय गोष्ट आहे? कॅपॅसिटरची कहाणी अशी आहे, कॅपॅसिटरमध्ये हा कॅपॅसिटरचा सिम्बॉल तुमचा. बरं, कॅपॅसिटरमध्ये अपोजिंग प्रॉपर्टी तुम्ही आम्हाला शिकवली XC. बरं, XCचा फॉर्म्युला 1/2πfc. बरं, यात परत मी त्या ठिकाणी काय करतोय? फ्रिक्वेन्सी 0 टाकतो. 1/2π इंटू 0 इंटू सी म्हणजेच 1/0 झाला ना रे. 1/0 झाला. 1/0 काय असतो बाळांनो? इन्फिनिटी असतो रे. इन्फिनिटी म्हणजेच काय? एक्सीची एकंदरीत व्हॅल्यू काय आली तुमची? इन्फिनिटी. एक्सीची इन्फिनिटी म्हणजे काय? इनफायनाईट अपोजिशन करेल तो. तुम्ही कॅपॅसिटरला डीसी द्या, तो इनफायनाईट अपोजिशन करून मोकळं होईल. आणि इनफायनाईट अपोजिशन करतोय म्हणजेच त्या ठिकाणी तो करंटला जाऊ देईल का? नाही. म्हणूनच काय म्हटलं जातं? कॅपॅसिटर पास AC ब्लॉक DC. कॅपॅसिटर एसीला पास करतो आणि डीसीला ब्लॉक करतो. का? कारण की तो डीसीला जाऊच देत नाही, डायरेक्टली टोल गेट खतम बात. ठीक आहे. तर हा जो काय आहे तुमचा, हा सर्वतर तुमचा ECN सब्जेक्ट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 70 ते 80% तुमचे याच्यामध्ये न्यूमरिकल्स येतात. हा सब्जेक्टचा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल आणि या सब्जेक्टबद्दल तुम्हाला डिटेल पूर्ण सर्व बेसिक कन्सेप्टपासून क्लिअर करायचं आहे, स्कोर करायचा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अभियंताचं ॲप आत्ताच डाउनलोड करा. त्यावरती तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच मिळेल. त्यासोबत तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जरी केली, तुम्हाला 5 दिवसांचं रेकॉर्डेड सेशन केल्यानंतर दर सॅटर्डेला मी तुमच्या समोर लाईव्ह येईल आणि जे तुम्ही लेक्चर्स केलेले आहेत त्या लेक्चरची एक रिव्हिजन त्या फॉर्मॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. त्या सर्वच्या सर्व लेक्चर जे तुमचे झाले आहे 5 दिवसामध्ये रेकॉर्डेड किंवा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, त्याची दर सॅटर्डेला एक रिव्हिजन होईल. त्याच्यानुसार तुम्हाला भरपूर सारे न्यूमरिकल त्या बॅचेसमध्ये मिळतील आणि अकॉर्डिंग टू दॅट या सब्जेक्टचं महत्त्व पण तुम्हाला सांगतो की हा सब्जेक्ट जर तुम्हाला समजला ना बाळांनो, हा सब्जेक्ट जर तुम्हाला समजला आपला ECN, तर ECNमुळे तुम्हाला काही प्रमाणामध्ये मेजरमेंटमध्ये मदत मिळेल, काही प्रमाणामध्ये GTD मध्ये पण मदत मिळेल. ठीक आहे. तिथले न्यूमरिकल सॉल्व्ह करताना. आणि इथेच थांबत नाही, तुम्ही नेक्स्ट सेमेस्टरला जाणार त्यावेळेला तुम्हाला मशीन्स येणार. तिथे त्या ठिकाणी चांगल्या टॉपर मुलांचे सुद्धा इम्पिडन्स, रिॲक्टन्स, रेझिस्टन्स किंवा सिरीज, पॅरलल, मशीन वाइंडिंग याच्यामध्ये त्या ठिकाणी तिथल्याही न्यूमरिकलमध्ये अडखळतात. त्याचं कारण परत ECN मध्येच आहे. आता हे बघा मित्रांनो, FEE नाही समजला, जे झालं ते होऊन गेलं रे, तो भूतकाळ होऊन गेला. परंतु परत तुम्ही तीच गोष्ट पुनरावृत्ती करणार का त्याची? परत तीच गोष्ट रिपीट करणार का? नाही ना, असं नका करू. तुम्ही आता ECN समजून घ्या. मी तुमच्या FEE पासनाच्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. त्यामुळे ECN जो आहे तो तुम्हाला इथेच नाही, तो तुम्हाला नेक्स्ट सेमला, तो तुम्हाला 5th सेमला, तुम्ही डिग्रीला जाणार, डिग्रीलाही त्या ठिकाणी तो तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये अडचण करणार आहे बाळांनो. त्यामुळे तो सब्जेक्ट जर नाही केला, बरं ते कशाला जाताला? तुम्ही डिप्लोमा झाले, डिप्लोमा नंतर कुठल्या तरी प्रायव्हेट कॅम्पस इंटरव्ह्यूला जाणार, कुठे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एक्झामला अप्लाय करणार, कुठल्याही गोष्टीला केलं की हा सब्जेक्ट तुम्हाला तिथं 100% सापडणार. काय? आणि त्यामुळे या सब्जेक्टला आपलं इतकं परफेक्ट करायचंय की परत त्या ठिकाणी सांगितलं काय, आज सांगितलं 5 वाजता, उद्या सकाळी पेपरला बसायचंय तर पुस्तक नाही उचलावं लागलं पाहिजे. आपलं कामच असं आहे. मग करायचं तर पूर्ण, नाहीतर नाही. असं माझ्याकडे बाकीचे वर्ड्स होते पण मी लाईव्ह असल्यामुळे नाही बोलू शकत. असो. बरं चला मित्रांनो, आपल्या नेक्स्ट सब्जेक्टवरती जाऊया. आपला नेक्स्ट सब्जेक्ट जो आहे तो आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. विद्यार्थी मित्रांनो,
मी सेशनच्या सुरुवातीलाच म्हणालो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा आपल्याला बहुधा सांगितला जातो की हा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा सब्जेक्ट आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इज द ब्रांच ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हे मी खूप जबाबदारीने वाक्य ठेवतोय तुमच्यासमोर. ही एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचीच ब्रांच आहे. म्हणजे तो इलेक्ट्रॉनिकचा सब्जेक्ट आहे हे मी मान्य नाही करत. का? कारण की मी ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये काम करतो, ह्याशी निगडीत कुठले पॅनल डिझाईन करतो, त्यावेळेला एवढा लार्ज अमाऊंट ऑफ करंट आणि लार्ज अमाऊंट ऑफ व्होल्टेज हाताळण्यासाठी, पॉवर हाताळण्यासाठी जेवढं पण काही लागतंय ते सर्वच्या सर्व हे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे रे. म्हणजे काय, आपलं इलेक्ट्रिसिटी जनरेट कितीला होते मित्रांनो? इलेक्ट्रिसिटी जनरेट जी होती ती 11 kV ला होती, 11,000 व्होल्टला जनरेट होते. आणि त्याच्यापासून आपण ट्रान्समिशन करून कितीपर्यंत जातो? 400 kV पर्यंत जातो. मग एवढी लार्ज अमाऊंटची पॉवर आपला हाताळायची आहे, स्टेप अप करायची आहे, स्टेप डाऊन करायची आहे, कधी कमी करायची, कधी जास्त करायची. एवढी लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर हाताळण्यासाठी एक स्विच पाहिजे की नाही पाहिजे? जसं तुमच्या घरामध्ये पाण्याची पाईपलाईन असते, त्याला ऑन ऑफ करण्यासाठी तुम्ही काय करता? नळचा उपयोग करता का नाही? मग तो नळ सस्टेन करतो का नाही पाण्याचा एवढा प्रेशर? मग मला सांगा, एवढं लार्ज अमाऊंट ऑफ करंट आहे, एवढं लार्ज अमाऊंट ऑफ व्होल्टेज आहे, हे सस्टेन करण्यासाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नको? मग ते पॉवर इलेक्ट्रॉनिकचे जे डिव्हाइस आहे ना, ते इलेक्ट्रिकल इंजिनियर्सने इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांना बनवायला दिले होते. तुम्ही आम्हाला बनवून द्या. त्याच्यानुसार त्यांनी अभ्यास केला आणि तेवढी लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर हाताळतील असे डिव्हाइस त्यांनी आपल्याला बनवून दिले. दॅट्स इट. मग त्या ठिकाणी आपल्यासाठी तो सब्जेक्ट तितकाच महत्त्वाचा आहे, ENTCच्या विद्यार्थ्यांसाठी तो तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आपण त्या ठिकाणी काय करतो की इलेक्ट्रॉनिकचा सब्जेक्ट आहे म्हणून याला कायम निग्लिजन्सी देतो किंवा कमी लेखतो. नाही मित्रांनो, जर हा सब्जेक्ट तुमचा वीक राहिला तर लक्षात घ्या, तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर, मग ते गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो किंवा काही तुम्ही बिझनेस करो, या सर्व गोष्टींमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला अडचणच करत राहील. सर काय हो सर, काय नेमकं याच्यामध्ये सांगा बरं आम्हाला, पटकन सांगा, पटकन, बाकीचा वेळ नका सांगू, पुढचं पुढे बघू आपण. चल बाबा लगेच सांगतो मी तुला. याच्यामध्ये SCR चे आहे, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर ज्याला आपण म्हणतो, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर ज्याला आपण म्हणतो, या सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरशी निगडीत सगळ्यात पहिले याचं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे मित्रांनो, याचं वर्किंग दिलेलं आहे. त्यानंतर तुमची थायरिस्टर फॅमिली दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला याला टर्न ऑन कसं करायचं आहे ते सांगितलेलं आहे, ऑफ कसं करायचं आहे ते आहे. म्हणजे त्याला ऑन करण्यासाठी पण काही मेहनत करावी लागते. याला चालू करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, वेगवेगळ्या ट्रिगरिंग मेथड्स आहेत त्याला. मग सर आम्ही ते ट्रिगरिंग काय शब्द सांगितलं मी? ट्रिगरिंग हे काय नेमकं? अरे मित्रा, टर्न ऑन करण्याची प्रोसेसचं नाव आहे. मग टर्न ऑन म्हणा ना, सोपं सोपं. कशाला एवढं ट्रिगरिंग वगैरे शब्द वापरतं? एकदा डोक्याला ताण होतो. ताण नको घेऊ बाबा. परत मी तुला हेच सांगेल का हे जे शब्द आहे हे मी नाही सांगितलेले रे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपले जे पण काय त्या ठिकाणी महात्मा लोक होते त्यांनी ते शब्दांची रचना केलेली आहे आणि काही कारण ठेवून केली, म्हणून त्याला तो स्पेसिफिक वर्ड वापरायला लागतो. मी तुला इथे फक्त त्याचा मिनिंग समजावून सांगू शकतो. ठीक आहे, तुला वापरायचा तोच आहे. का बरं कसं हे मला मग कॉल कर, मी सांगेल त्यावेळेला तुला माझ्या भाषेमध्ये. टर्न ऑनला काय म्हणतात? ट्रिगरिंग मेथड, म्हणजे ऑन करण्याची प्रोसेस. ट्रिगरिंगचा अर्थ काय? ऑन. आणि ऑफ करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? कम्युटेशन मेथड. कम्युटेशन. मग हे कम्युटेशनच्या पण एक 3-4 पद्धती आहेत. कम्युटेशनच्या सर्किट्स आहेत वेगवेगळे. त्यानंतर तुम्हाला या SCRचं प्रोटेक्शन करायचं असतं ओव्हर व्होल्टेजपासनं, ओव्हर करंटपासनं, टेम्परेचरपासनं. त्याच्याशी निगडीत तुम्हाला पहिलं आणि दुसरं युनिट याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे पहिलं जे युनिट आहे तुमचं हे पूर्णतः SCRचं कन्स्ट्रक्शन वर्किंग याच्याशी निगडीत आहे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या डेफिनेशन्स म्हणजे नेमकं काय, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची नीड काय आहे, जे मी नीड मगाशी समजावून सांगितले ना तुम्हाला, ती नीड त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी एक काय म्हणता येईल त्याला, मॉस्फेट नावाचं डिव्हाइस एक्सप्लेन केलेला आहे. नंतर IGBT नावाचं एक डिव्हाइस आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. या सर्वच्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला याची डिटेल जी काही बॅच आहे ती बॅच तुम्हाला अभियंताच्या ॲपवरती उपलब्ध आहे. इलेक्ट्रिकलचे पूर्ण सब्जेक्ट म्हणजे तुमचं डिप्लोमा, डिग्री, ITI, मास्टर्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, गेट, याचा पूर्णतः फॅकल्टी हा जो तुम्हाला माणूस दिसतोय हाच हाताळणार आहे बरं. आणि पूर्ण बेसिक पासून सांगणार प्रत्येक वेळेला. कारण की मला काय करायचंय, मला माझा इंजिनियर परफेक्ट झालेला बघायचा आहे. तुटकू नाही, परफेक्ट, 100% परफेक्ट. त्याला त्या ठिकाणी 2 वाजता उठवणार मी, विचारणार प्रश्न, सांग याचं काय, त्याला आलं पाहिजे. सर याच्यात हे असं आहे, त्याच्यात ते तसं आहे, असं केलं तर असं होईल, तसं नाही केलं तर तसं होईल, तुमचा एवढा वेळ वाचेल, पैसा वाचेल, असा परफेक्ट इंजिनियर मला अभियंताच्या प्लॅटफॉर्मवरती तयार करायचा आहे. आणि तुला जर त्या ठिकाणी तसं स्किल नॉलेज घ्यायचंय
तर तू माझ्यासोबत कनेक्ट राहा. चॅनलला सबस्क्राईब कर, मित्रांना शेअर कर. बरं, पहिलं युनिट झालं. ते झाल्यानंतर त्याचा दुसरं युनिट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टर्न ऑन टर्न ऑफ वगैरे या सर्व प्रोसेस, SCRला टर्न ऑन कसं करायचं, ऑफ कसं करायचं, या सर्व गोष्टी. सर केव्हापासून आम्हाला SCR सांगते, एकदा सांगून टाका ना SCR काय. चल बाबा चल सांगतो मी, चल टेन्शन नको घेऊ, कशाला उगाच. हे बघ मित्रा, SCR तुला काहीसा असा दिसतो. सर आम्ही हा तर बघितलाय, EOE मध्ये असं काहीतरी सिम्बॉल होता, डायोड आहे ना. हा हो मित्रा, डायोड आहे. फक्त एक गोष्ट ऍड झाली रे, एक गोष्ट ऍड झाली. इथे एक ॲडिशनल तिसरं टर्मिनल आलं, गेट नाव म्हणतात त्याला. काय म्हणतात, गेट. बरं, डायोडमध्ये आणि SCR मध्ये काय फरक आहे, शेजारी शेजारी येतो. कारण तुम्ही डायोड नुकतेच शिकून आलेत ना EOE मधनं. जसं FEE ECNशी रिलेटेड आहे, तसा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा EOE शी निगडीत आहे असं मी समजतो. ठीक आहे, त्यातल्या थोड्याशा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, तिथं तुम्ही PN जंक्शन डायोड असं नाव ऐकलं असेल. येस, ऐकलंय सर, नक्कीच. ओके बाळा, PN जंक्शन डायोड, असा PN जंक्शन डायोड. ओके, नो इश्यू. दुसरी गोष्ट, मग सर SCR मध्ये काय वेगळं आहे, फक्त ही एक नवीन ॲडिशनल गोष्ट ॲड झाली एवढंच ना गेट? नाही मित्रा, नाही. कन्स्ट्रक्शन वाईज इथे चेंज भरपूर झाले तुझे. बघ आता, असं चित्र तुला कॉलेजमधल्या पहिले 1-2 लेक्चरमध्ये दिसलं असेल. चित्र PN वरती आहे तुझं PN, वरती आहे तुझं ॲनोड, खाली आहे तुझं कॅथोड, आणि इथे आहे तुझं गेट टर्मिनल. सर इथं एक फरक तर दिसला आम्हाला, एक समजलं काय, की P आणि N हे दोनच आहेत, हे दोनच आहेत. इथे PN दोनदा आहेत. बरोबर आहे मित्रा, संपला विषय. हुशार आहेस तू. काय विद्यार्थी मित्रांनो, P आणि N ह्या दोघांना जोडून इथे एकच जंक्शन फॉर्म झालंय. दोघांना ऍड करून एकच जंक्शन फॉर्म झालंय, ते म्हणजे हे. पण इथे बघ ना तू, P आणि N ला इथे जोडतोय, इथे जंक्शन J1, N आणि P ला जोडतोय जंक्शन J2, P आणि N ला जोडतोय जंक्शन J3. म्हणजे 3 जंक्शन आहे मित्रा इथे. ठीक आहे, 3 जंक्शन आहे. सर काय म्हणजे नेमकं कसं होतं, डायोड पहिले की SCR पहिले? पहिले डायोड इन्व्हेंट झाला, डायोडचं इन्व्हेन्शन करण्यात आलं. पण डायोडमध्ये काही लिमिटेशन होते. काय होते सर नेमके? माझे कुतूहल असले मित्र पण भरपूर आहे, आणि कुतूहल नसणाऱ्यांना पण मला कुतूहल बनवायचंय. बरं, काय होतं सर नेमकं, डायोडला का त्या ठिकाणी नाक करून पुढे SCRची रचना करण्यात आली? मित्रांनो, तुम्ही AC to DC करतात ना रे, AC to DC सप्लाय कशाच्या मदतीने करता? EOE मध्ये शिकलात ना तुम्ही. रेक्टिफायर होतं तुम्हाला तिथे, रेक्टिफायरचा उपयोग करून AC to DC करायचे ना. काय करायचे हे बघा, असं त्या ठिकाणी हा सर आमचा AC सप्लाय होता, हो बरोबर. आणि त्याला तुम्ही कसं करून दिलं, तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचं समथिंग पल्सेटिंग DC मध्ये करून दिलं, हो बरोबर आहे. असंच सर हा जो डायोड आहे ना, याला अनकंट्रोल डिव्हाइस म्हटलं जातं मित्रांनो. काय म्हटलं जातं? अनकंट्रोल डिव्हाइस. का सर अनकंट्रोल म्हणजे काय? म्हणजे याच्यामध्ये जे आउटपुट मला मिळणार आहे ते कंट्रोल नाही करता येत मला. ते जे आहे म्हणजे इथून ते एवढं मिळणार आहे, यस दॅट सेट, मला तेवढं घ्यावंच लागेल. पण SCRची एक खासियत आहे की तुम्ही सांगितलं ना, म्हणजे आता थोडक्यात एक उदाहरण देतो सिम्पली. मी तुम्हाला आग्रह केला, सर हे मुलांनो 4 सब्जेक्टचे त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेऊन टाका, 4 सब्जेक्ट त्या ठिकाणी तुम्ही. पण एखादा विद्यार्थी म्हणतोय, सर मला एकच सब्जेक्ट द्या ना, किंवा 2च सब्जेक्ट द्या ना. मग मी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, 2च सब्जेक्ट त्याला सेपरेट काढून दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे? दिले पाहिजे. त्याची मर्जी, त्यांनी सांगितलं मला तेवढंच द्या. मग हे जे आहे ना, हा SCR काय म्हणतो, ठीक आहे बाबा, तुला तेवढं पाहिजे तेवढं मी देतो. म्हणजे एवढी जी काय तुझी पूर्ण सायकल आहे ना, या सायकलमधला एवढासाच पार्ट काढून, आणि मला हा म्हणजे पाहिजे आहे एवढासाच पार्ट पाहिजे, तर तो SCR देऊ शकतो. SCR मध्ये लार्ज करंट आणि लार्जेस्ट पॉवर हँडल करण्याची क्षमता आहे, कॅपॅबिलिटी आहे, म्हणून SCRचं इन्व्हेन्शन केलं. अदरवाईज मी तुला फोर्स केला, नाही 4 सब्जेक्ट घे, इव्हन 4th सेमचे पण घेऊन टाक, 5thचे पण घेऊन टाक, चालेल का तुला? नाही चालणार. म्हणजे पॉवरला ज्या वेळेला फील्डवरती काम करत आहे त्यावेळेला समजा एखादं मशीन आहे पुढचं, त्या मशीनला जर समजा मोजून 200 वोल्ट सप्लाय पाहिजे आणि तुझ्याकडे 400, मग तू जबरदस्ती 400 वोल्ट त्याच्यावरती लादणार का? तेवढा करंट जास्तीचा लादणार का? मशीन जळून जाईल, नाही होणार त्याला. मग त्या पॉवरला, आउटपुट पॉवरला कंट्रोल करण्यासाठी SCRला जन्म देण्यात आला. आणि SCR मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला त्या ठिकाणी बॅचेसमध्ये खूप व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. त्या गोष्टींचं तुम्ही खात्री बाळगा. आणि तुम्हाला SCR हा टॉपिक पहिलं 2रं युनिट झाल्यानंतर त्याच्या पुढे
तिसऱ्या युनिटमध्ये SCR बेस ॲप्लिकेशन्स येतात मित्रांनो. काय आता ॲप्लिकेशन म्हणजेच काय, कंट्रोल कन्व्हर्टर. 2 पार्ट आहे मित्रांनो त्या तिसऱ्या युनिटमध्ये. तुमचं जे तिसरं युनिट आहे ना पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं, त्यात 2 पार्ट आहे. कुठले कुठलेच सर ते, एक जो आहे तो अर्धा पार्ट आहे तुमचा रेक्टिफायर ह्या टॉपिकशी निगडीत. रेक्टिफायर ह्या सब्जेक्टचा मेन प्रॉब्लेम काय माहिती मुलांनो ह्या सब्जेक्टचा प्रॉब्लेम आहे का सर, याच्या ज्या वेव्हफॉर्म्स आहेत ना, ह्या वेव्हफॉर्मच आमच्या लक्षात राहत नाही हो. आम्ही खूप रट्टा मारतो मुलांनो. ECN मध्ये पण तुम्ही तेच करा, तुम्ही रट्टा मारायला जाल तिथेही तुम्ही फेल व्हाल. त्याच्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण रट्टा मारायला जाल तिथेही तुम्ही फेल व्हाल, कारण की हे सब्जेक्ट रट्टा मारण्याच्या आहेच नाही. तुम्ही त्याला ती स्ट्रॅटेजी देऊच नका. म्हणून तर आज हा व्हिडिओ आणि मी तुमच्याशी समोर बोलायला आलो आहे. ठीक आहे, समोर तुम्हाला ही गोष्ट अलर्ट करण्यासाठी आलो आहे का तुम्ही ते डोक्यात काढून टाका की आम्ही सर याचा थेरीचा वगैरे रट्टा मारून जाऊ. काय होईल माहिती आहे, तुमचे पर्सेंटेज खूप थोडे राहतील. चालतील तुम्हाला 60-65 असे पर्सेंट चालतील, 65 वगैरे. घरचे खुश होतील नाही सर, घरचे तर हुसकून देतील. घरचे तर हुसकून देतील. एक तर आजकाल घरचे काय त्या ठिकाणी मुला मुलींमध्ये काही भेदभाव करत नाही, फुल टोकून काढतात. फुल मागचं पुढचं. मोबाईल तर आपला पहिलं टार्गेट असतो, मोबाईल जमा करून घ्या त्याचा. मग ते मोबाईल जर वाचवायचा असेल मित्रा, मी सांगतो कमी वेळात कमी खर्चात कमी एनर्जीमध्ये गाडीला जास्तीत जास्त पळव. एकदा पर्सेंटेज सिक्युअर झाले ना, घरचे पण काही बोलणार नाही. नाहीतर ना मी तुला सांगतो टिपिकली मोबाईल काढूनच घेतील तुझा. असो बरं. रेक्टिफायर नावाचं डिव्हाइस आहे. त्याच्यात रेक्टिफायर काय करतो बाळांनो, AC to DC कन्वर्ट करतो. आणि यासोबत आणि ह्या रेक्टिफायरचे टाईप्स आहेत तुमचे हाफ वेव्ह, फुल वेव्ह. फुलचे परत त्या ठिकाणी सेंटर टॅप. सर हे नावं कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतं तो. तुम्ही जे म्हणतायत ना हे सेंटर टॅप वगैरे असे मिड पॉईंट आणि ब्रिज वगैरे, हे नाव ऐकल्यासारखं वाटतं. ऐकलेत ना मित्र तू? EOE रेक्टिफायर होता तो. फक्त काय करायचं माहिती आहे, डायोड काढायचा आहे, SCR लावायचा आहे. डायोड काढायचा त्यातनं, त्या कन्फिगरेशनमधनं, त्या सर्किटमधनं, आणि SCR लावायचं आहे. सर मला ना एक आयडिया सुचली बरं का या ठिकाणी. काय आपण काय करू, बोर्ड आहे ना, काय नाही लिहिलं ना मार्क देऊन टाकतं. बोर्ड आहे ना मार्क देऊन टाकतं. आपण आहे ना EOEच्या नोट्स माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये सरांनी सांगितलंय, आकाश सर जे आहे ना अभियंतावाले, त्यांनी सांगितलंय का काही नाही, फक्त SCR काढलं, आपलं डायोड काढला, SCR लावून टाकला, बाकी सगळं तसं लिहून टाकू नाही का, कामच झालं. काय काम होईल माहिती आहे, विंटर 26 जेव्हा रिझल्ट लागेल ना, तेव्हा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स FP जो आहे ना तो बॅकलॉग लागलेला राहील. का हो सर नाही जाणार तुम्ही ते इतक्यात म्हणलं सर्किट. अरे मित्रा, मी पहिलेच काय म्हटलो, डायोड आणि SCR मध्ये एक प्रामुख्याने फरक आहे की डायोड हा अनकंट्रोल डिव्हाइस आहे, त्याचं आउटपुट आपण कंट्रोल करू शकत नाही. पण SCRचा आउटपुट आपण कंट्रोल करू शकतो. शिवाय त्यात इंडक्टरच्या जे काही फ्री व्हीलिंग वगैरे ज्या सर्व गोष्टी आहे, स्टोअर एनर्जी वगैरे या सर्व गोष्टी आहे, ह्या त्याच्यात ॲड होता. त्याच्यामधल्या वेव्हफॉर्म जे आहे ना, हे सगळ्यात जास्त डोकेदुखीचा विषय असतो. आणि अशा केसमध्ये जर तू असं काही जर चुना लावण्याचा प्रयत्न केला ना, चुना लावण्याचा, तर तू काय होईल माहिती का, तो शिक्षक मित्र म्हणेल मी हॅट्स ऑफ करेल त्याला. तर त्या शिक्षकाने जर ते पकडलं ना, तर 100% तुझं काम झालंच म्हणून समज. मग तू फोटोकॉपी टाक, नाही तर काहीतरी धरणं आंदोलन पाठी वगैरे घेऊन बस, काहीच होणार नाही त्यातनं, काहीच होणार नाही. तू 100% बॅकलॉग लागशील. मग त्याच्यापेक्षा काय बेटर समजून घे, वेव्हफॉर्मचा एकूणता एक शेप समजून घे. मी सांगेल तुला, बरं. हाफ वेव्ह, फुल वेव्ह, सेंटर टॅप, ब्रिज, सर्किट कन्फिगरेशन जसं मागे होतं तसंच आहे, नो चेंज. फक्त त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन बदलतं. ते ऑपरेशन कसं, त्याच्याशी निगडीत डेरिवेशन आहे. कधी कधी एखादं न्यूमरिकलही येऊ शकतं. बोर्ड त्याचं त्या ठिकाणी नो न्यूमरिकल जरी सिलेबसमध्ये मेन्शन आहे, पण कधी कधी न्यूमरिकल आल्याचे एक्झाम्पल्स आहेत. जर पेपर इन केस टफ सेट झाला तर आपला स्कोर करायचा, स्कोर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा. 0 to टॉप हीच आपली स्ट्रॅटेजी. बरं, AC to DC करतोय. त्यानंतर तुमचं येतं मित्रांनो इन्व्हर्टर. त्याच तिसऱ्याच युनिटमध्ये इन्व्हर्टर काय करतो बाळांनो. इन्व्हर्टर सर तो घरामध्ये असतोच का, तोच तसाच. हा इन्व्हर्टर जो आहे तो तुमचा बाळांनो DC to AC करतो. काय करतो, DC to AC करतो. आणि DC to AC ज्या वेळेला करत आहे त्यावेळेला त्याचे जे टाईप्स आहे तुमचे हाफ ब्रिज, फुल ब्रिज वगैरे ज्या सर्व गोष्टी आहे, त्याच्यामध्ये SCRचा उपयोग करून आपण DC to AC कन्व्हर्जन कसं अचीव्ह करतो, याच्याशी निगडीत वेगवेगळ्या सर्किटचे कन्फिगरेशन आहे जे तुम्हाला याच्यामध्ये समजून घ्यायचे. ठीक आहे. बरं, तिसरं युनिट रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर झाल्यानंतर मी जाणार आहे चौथ्या युनिटकडे. सर चौथं युनिट काय आमचं, आता कुतूहल येतं ना मित्रांना, सगळे विद्यार्थी मित्रांना कुतूहल जाणवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथं युनिट जे आहे तुमचं ते आहे चॉपर. कोणता, तो खतरनाक वाला का, खाप खूप
तो नाही. मी ज्या वेळेला डिप्लोमाला होतो ना, ज्यावेळेला चॉपर हा शब्द पहिल्यांदा माझ्या समोर आला ना, त्यावेळेला म्हटलं चॉपर म्हणजे ते आपलं सुरा वगैरे काय तो नाही. हा चॉपर एक डिव्हाइस आहे. हा DC टू DC कन्वर्ट करतो. हे लय कन्फ्युजिंग आहे. हे DC टू DC कन्व्हर्जन म्हणजे काय? अरे विद्यार्थी मित्रांनो, DC टू DC कन्व्हर्जन काही ठिकाणी गरजेचं असतं. त्या ठिकाणी DC म्हणजे DC सप्लायची जी मॅग्निट्यूड आहे, जी फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी तर नाही DCला, टाइम पिरियड जो आहे तो टाइम पिरियड चॉप करतो आपण. चॉप म्हणजे काय? बारीक तुकडे. म्हणजे जर तुम्हाला एखादी वेव्हफॉर्म जर मी दिली ना, तर त्या वेव्हफॉर्मचे प्रॉपर चॉपिंग केलं जातं. म्हणजे तुमचं काय असतं की हे तर मी आउटपुट दाखवलं तुम्हाला, पहिले तर सगळ्यात पहिले इनपुट एक्सप्लेन करतो. असा DC समजा तुमचा, असा DC. तर याला मी काय करतो, माझ्या गरजेनुसार अशा प्रकारमध्ये चॉप करतो, ऑन ऑफ. मग त्या चॉपरमध्ये पण मी वेव्हफॉर्म आहेत मित्रांनो, भरपूर खतरनाक वेव्हफॉर्म. मी एकदम तगडं समजून सांगितलं. त्याच्या टाईप जे आहे मग प्रामुख्याने ते आहे स्टेप अप चॉपर, स्टेप डाऊन चॉपर. त्याचं कन्फिगरेशन आहे क्लास A, क्लास B, क्लास C, D, E वगैरे अशा प्रकारचं. मग या सर्व तुमचं चॉपर त्याच्यामध्ये आहे. चॉपरच्या वेव्हफॉर्म्स आहेत, डेरिवेशन्स आहेत आणि चांगल्या कठीण लेवलचे आहेत. आणि मग याच्यानंतर 5वं युनिट येतं तुमचं, ते ॲप्लिकेशन आहे पूर्णतः. ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला, इमर्जन्सी लाईटचं ॲप्लिकेशन, DC मोटर स्पीड कंट्रोल वगैरे या सर्व गोष्टी ना, असे छोटंसं युनिट आहे ते 5वं. एक 3-4 प्रकारचे सर्किट आहे. डायरेक्टली ॲप्लिकेशन फील्डवरती SCRचा उपयोग करून किंवा SCR सर्किटचा किंवा आधीचे शिकले जे तुम्ही 2-3 युनिट होते त्याचा उपयोग करून तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करणार आहात त्याचं. ठीक आहे, तो ते 3-4 सर्किट्स आहेत त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तुमचा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे. त्यामुळे डोक्यातनं आजपासून ही गोष्ट, हा व्हिडिओ बघितल्यानंतर काढून टाका की त्या ठिकाणी सर आपला जो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे हा इलेक्ट्रॉनिक्सचा का नाही, हा तुला इलेक्ट्रिकल म्हणून व्यवस्थित पद्धतीने शिकावा लागेल. भविष्यात तुला त्या ठिकाणी फील्डवरती भयंकर जास्त अडचणी हा सब्जेक्ट तयार करू शकतो. कारण की पॉवरलाच्या फ्लोला, म्हणजेच पाण्याचा जर काही फ्लो आहे त्याला आपण एखाद्या व्हाल्वने किंवा एखाद्या नळाने कंट्रोल करतो, त्या प्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जीला कंट्रोल करण्यासाठी ह्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची सगळ्यात जास्त गरज आहे. इट इज द ब्रांच ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रिमेंबर दॅट. ठीक आहे, ओके. आणि हाही सब्जेक्ट विद्यार्थ्यांना कठीण जातो आहे. तर कठीण जाण्यामागचं कारण आहे कारण की तुमच्या EOEच्या कन्सेप्ट वीक आहे. EOEच्या कन्सेप्ट वीक आहे. मग काय करू, EOEचं पुस्तक वाचायला घेऊ का? नाही, वेळ नाही आपल्याकडे तेवढं. मग काय करू सर, का बरं कन्फ्यूज करता सारखं आम्हाला? अरे मित्रा, सेमी कंडक्टर तुला क्लिअर करायला लागेल. तो सेमी कंडक्टर क्लिअर करायचं आहे. जी माझी बॅच असेल ना, त्या बॅचमध्ये मी सेमी कंडक्टर पासूनच पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सुरुवात करणार आहे. त्यामध्ये तुझा वेळ जाणार नाही जास्त. म्हणजे थोडंसं स्मार्ट वेने काम कर. म्हणजे सर मग तुमची बॅच घेतली तरच माझं, असं नाही आहे. तू व्हॉट्सॲप हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनवरती कॉन्टॅक्ट केला आणि माझे जर काही सेशन आहे ते येतच राहणार आहे यूट्यूबला, इंस्टाग्रामला. त्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. त्यामुळे तुम्हाला काही ना काही अपडेट माहिती येत राहणार आहे. भविष्य काळामध्ये तर आणखीन जास्त प्रमाणामध्ये येणार आहे. काळजी करूच नका तुम्ही. कंटेंट भरपूर तुमची मदत करणारच. असो, चलो बाळांनो, आता सेकंड सब्जेक्टबद्दल आपण बोलून झालो. तुमच्या कठीण राक्षस नंबर 2 बद्दल बोललो आपण. आता राक्षस नंबर 3 कडे आपण जाणार आहोत. राक्षस 3 म्हणजे कोण आहे? तुमचा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. काय आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट? काय असतो हा सब्जेक्ट? सर थोडासा सोपा वाटतोय बरं का कॉलेजमध्ये. सर शिकवतायत ना, तर एवढं काय असं म्हणजे टफेस्ट वाटत नाहीये. काही विद्यार्थ्यांना टफेस्ट म्हणजे 2 प्रकारचे मतांतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचे पडतात. की काही विद्यार्थी पार्टली म्हणतात सर थोडा टफच जातोय, आणि काही विद्यार्थी म्हणतात सर ठीक आहे, इट्स ओके, सिनियरकडून थोडंफार हे करून हे वगैरे असं होऊन जाईल. बरं, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो न्यूमरिकलचं प्रमाण कसं आहे सर याच्यामध्ये? मी सांगतो. न्यूमरिकलचं जे प्रमाण आहे, हे न्यूमरिकल प्रमाण साधारण 40% तुमचे न्यूमरिकल याच्यामध्ये येतात. बरं, वर्डिंगवाले न्यूमरिकल आहेत, मेजरमेंटमध्ये न्यूमरिकल आहेत. आणि जे विद्यार्थी म्हणतात ना की सर सब्जेक्ट सोपा आहे, ते विद्यार्थी काय करणार माहिती आहे? हा 40% जो न्यूमरिकल पार्ट आहे ना, हा स्किप करून टाकणार आहे. गॅरंटीड स्किप करून टाकणार, म्हणून त्यांना सोपा जातो तो, बाकी काही नाही. कारण आता कळ सर, तुम्ही तर आमची हवाच फुस करून टाकली अशी. 40% न्यूमरिकल पार्ट आहेत बाळांनो याच्यात, आणि 60% थेरी पार्ट आहे. सर काय नेमका सब्जेक्ट? याच्यामध्ये 2 पार्ट पडतात मित्रांनो. एक म्हणजे पहिलं जे युनिट आहे ते तुमचं फंडामेंटल ऑफ मेजरमेंट आहे. फर्स्ट युनिट जे आहे तुमचं याचं मेजरमेंटचं, ते काय आहे? फंडामेंटल ऑफ मेजरमेंट असं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक डेफिनेशन्स आहेत.
ॲक्युरेसी, प्रिसिजन, रिलायबिलिटी, सेन्सिटिव्हिटी, डेड झोन वगैरे वगैरे. हा जो पूर्णतः सब्जेक्ट आहे ना बाळांनो, हा इलेक्ट्रिकल व्होल्टेज, काय म्हणतोय मी, इलेक्ट्रिकल व्होल्टेज, त्यानंतर आपलं करंट, त्यानंतर आपली पॉवर, यामध्ये पण हे तीन झाल्यानंतर त्याच्या पुढे AC, त्यानंतर DC, या सर्व गोष्टींना मेजर करणाऱ्या डिव्हाइसचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग या सब्जेक्टमध्ये प्रामुख्याने शिकवलं जातं. व्होल्टेज AC किंवा DC, करंट AC किंवा DC, पॉवर AC किंवा DC, आणि मग त्या ठिकाणी याचं मेजरमेंट दोन प्रकारचे इन्स्ट्रुमेंट प्रामुख्याने पडतात. ते म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट असतात तुमचे त्या ठिकाणी ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट, आणि दुसरं असतं तुमचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट. मी पहिलेच काय बोललो काही वेळापूर्वी की या सब्जेक्टचे मुख्यत्वे करून दोन पार्ट आहेत. अर्धा जो मेजरमेंट आहे इलेक्ट्रिकल मेजरमेंट हा ॲनालॉग बेसवरती आहे. ॲनालॉग म्हणजे मीटरचं जे पारंपरिक कन्स्ट्रक्शन होतं, व्होल्टमीटरचं, ॲमीटरचं, वॅटमीटरचं, PMMC इन्स्ट्रुमेंट्स, मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ ॲमीटर, एक्सटेन्शन ऑफ व्होल्टमीटर, ज्याला आपण शंट आणि मल्टिप्लायर असं म्हणतो, हे सर्वच्या सर्व तुमचं त्या ठिकाणी ॲनालॉग पार्टमध्ये आहे. जे आपल्या लॅबमध्ये ठेवलेले असतं ना मित्रांनो, ते डब्बे बॉक्स व्होल्टमीटर ॲमीटरचे, ते ॲनालॉग वाले आहेत. आणि त्या ठिकाणी काही डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे. उदाहरणार्थ मल्टीमीटर जे आहे तुम्हाला, जे मल्टीमीटरवर तुमचं एकाच वेळेला AC DC व्होल्टेज, AC DC करंट, रेजिस्टन्स, पॉवर, बऱ्याचशा गोष्टी त्या मल्टीमीटरमध्ये मोजल्या जातात. मग ते मल्टीमीटर काय तुमचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे. ते डिजिटल इन्स्ट्रुमेंटचं पण कन्स्ट्रक्शन वर्किंग तुम्हाला ह्या मेजरमेंट या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे. बरं, फंडामेंटल ऑफ मेजरमेंटमध्ये तुम्हाला बेसिक मेजरमेंटशी निगडीत ज्या गोष्टी आहेत, मेजरमेंट आपण का करतो, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मिशन काय आहे, त्यानंतर त्याच्यामधल्या डेफिनेशन्स, त्याच्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये PMMC, मूव्हिंग आयरन असे इन्स्ट्रुमेंट्स, त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्किंग, प्रामुख्याने हा पूर्णतः सब्जेक्ट थेरॉटिकल जो पार्ट आहे याच्यामध्ये हा कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग याच्याशी निगडीत आहे मित्रांनो. ठीक आहे. बरं ते झाल्यानंतर सर तुम्ही डिजिटल पार्ट आपलं सेकंड युनिट बद्दल काही सांगाल का? सेकंड युनिट जो आहे मित्रांनो तो मेजरमेंट ऑफ पॉवर आहे तुमचा. काय आहे? मेजरमेंट ऑफ पॉवर. मेजरमेंट ऑफ पॉवर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायनामोमीटर टाइप वॅटमीटर, याच्यामध्ये तुम्हाला 1 वॅटमीटर मेथड, 2 वॅटमीटर मेथड आणि 3 वॅटमीटर मेथड अशा प्रत्येक मेथडचा फेजर डायग्राम आहे. त्या फेजर डायग्राम विद्यार्थ्यांना भरपूर छळतात. त्या फेजर डायग्राम तुम्हाला शिकाव्याच लागतील, पाठ करून होणार नाही. प्रत्येक ऑथर आणि प्रत्येक काय म्हणतात त्याला रेफरन्स किंवा फॅकल्टी किंवा नोट्स यांचं फेजर डायग्रामचं ॲनालिसिस हे काही प्रमाणामध्ये वेगळे, अर्थ त्याचा एकच निघतो परंतु ॲनालिसिस वेगळं आहे. मग त्यामुळे फेजर डायग्राम त्या ठिकाणी थोडंसं चिंतेचं कारण बनतं. याच फेजर डायग्रामवर बेस तुमचे या ठिकाणी न्यूमरिकल सिद्ध होतात बाळांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला सेकंड युनिटमध्ये न्यूमरिकल आहे. फर्स्ट युनिटमध्ये शंट आणि मल्टिप्लायर म्हणजे एक्सटेन्शन ऑफ ॲमीटर खूप छान आहे, जबरदस्त एकदम. मी व्हिडिओ करेल त्याचा शंट मल्टिप्लायरचा, समजावून सांगणार तुम्हाला. तर त्या शंट मल्टिप्लायरवर बेस काही न्यूमरिकल्स आहे. मग पहिला दुसरा पार्ट जो आहे तो इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे, म्हणजे पहिला आणि दुसरा युनिट तुमचा इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे. सर काय करू मी याला? क्लास लावू नको लावू, काय करू, कसं करू? थेरीवर होईल. स्कोर करायचं असेल तर माझ्यासोबत चल, नॉलेज घ्यायचं असेल तर माझ्यासोबत चल, टॉप रँकर करायचं आहे माझ्यासोबत चल, पुढे फ्युचरमध्ये गव्हर्नमेंटचं काहीतरी ट्राय करणार आहे, कॅम्पससाठी कुठं काहीतरी तुला त्याचं फ्युचर आहे, विजन आहे, आत्तापासून इंजिनिअरिंग पूर्ण स्ट्रॉंगली बिल्ड करायची, माझ्यासोबत चल. पास करायचं असेल त्या ठिकाणी काहीच अडचण नाही, तू फक्त थिअरॉटिकल पार्ट वाच, तू पास होणार आहे. मी ECN आणि पॉवर बद्दल एवढा जोर मी मेजरमेंटला देणारच नाहीये. पण न्यूमरिकल करायचं असेल आणि तुला फील्डवरती त्या ठिकाणी तुला वाटत असेल का तुझी 4 लोकांनी दखल घेतली पाहिजे, कॅम्पसमध्ये तुला हायेस्ट पॅकेज दिलं पाहिजे, तुझी गव्हर्नमेंट एक्झाम लवकर क्रॅक झाली पाहिजे, वर्गामध्ये त्या ठिकाणी शिक्षकांच्या नॉलेजसाठी तू पटकन उत्तरं दिले पाहिजे, तर अभियंताला सबस्क्राईब कर, अभियंताचं ॲप डाउनलोड कर आणि आकाश सरांसोबत आजच जोडलं जा. आकाश सर म्हणजे मी. हां, ChatGPT तुझं असो. बरं, ह्या सर्व गोष्टी झाल्या. इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट मधला जो पुढचा पार्ट येतो आहे तुमचा तो आहे डिजिटल म्हणजे डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स, ज्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे मेगर. सर मेगर काय आहे, ऐकलंय का? मेगर मित्र काय असतं? इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे किंवा हाय रेजिस्टन्स जे असतं ना, त्या हाय रेजिस्टन्स मेजरमेंट करणारं एक डिव्हाइस आहे.
त्यानंतर एक अर्थ टेस्टर आहे, नंतर तुमचा CRO. हा CRO तुम्ही प्रॅक्टिकलला बघितलाय बाळांनो, लॅबमध्ये तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या किंवा इलेक्ट्रिकलच्या लॅबमध्ये असा चौकोनी डबा असतो बघा, आणि त्याच्यावरती स्क्रीन असते छोटीशी, त्याच्यावरती अशा प्रकारचे ॲक्सिस असतात आणि इकडून त्या ठिकाणी छोटे छोटे नॉब दिलेले असतात, त्याच्यावर तुम्ही व्होल्टेज आणि करंट ऑब्झर्व करता. तो CRO, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, त्याच्यामध्ये असणारे लिसोजॉइस पॅटर्न, या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये स्टडी आहे. आणि हेच लिसोजॉइस पॅटर्न पुढे जाऊन त्या ठिकाणी इंजिनिअरिंग झाल्यावर गेट जी देता ना तुम्ही, त्या गेटमध्ये येतात. म्हणजे बघा बरं एकमेकांशी किती निगडीत आहे, किती निगडीत आहे या सर्व गोष्टी. मग आता नाही समजलं तर कधीच नाही समजणार. असो, चला चला. त्यानंतर पुढे जे आहे त्याच्यानंतर काही तुमचे फ्लो, आपलं ट्रान्सड्युसर नावाचं जे युनिट आहे ते आहे तुम्हाला. सर ट्रान्सड्युसर काय नेमकं? ट्रान्सड्युसर जे आहे ते कुठल्याही एखाद्या फिजिकल सिग्नलला तुझ्या इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे उदाहरणार्थ स्पीड आहे, ही एक फिजिक्स क्वांटिटी आहे, ह्या फिजिक्स क्वांटिटीला ते इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून देतं. टेम्परेचर आहे, टेम्परेचर ही फिजिक्स क्वांटिटी आहे, त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून देतं. लेंथ आहे तुझं, लेंथला पण तुझं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून देतं. अशा प्रकारचे जे ट्रान्सड्युसर आहे आणि त्याचे रिलेटेड जे टाईप आहे ते तुला 4th युनिटमध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग, थेरॉटिकल पार्ट आहे, न्यूमेरिकल नाही आहेत त्यात, तर ते सर्व त्याच्यामध्ये आहेत. बरं, 5वं युनिट काय आहे सर? 5वं युनिट जे आहे ते तुमचं त्या ठिकाणी फ्लो मेजरमेंटशी निगडित आहे. म्हणजे जे फ्लुइड म्हणतो ना आपण, फ्लुइडचं मेजरमेंट कसं करायचं, त्याला कंट्रोल कसं करायचं, त्याचे व्हाल्व, त्याचे इन्स्ट्रुमेंट, त्या सर्व गोष्टी तुम्हाला 5th मध्ये आहे. थोडंसं इलेक्ट्रिकल पासून थोडं आउट ऑफ वे पण आहे. बरं, अशा प्रकारे तुमचा मेजरमेंट होता बाळांनो. मेजरमेंट माझ्या मते तुम्हाला समजला असेल, काही अडचण नाही आहे. चला आता जाऊया आपल्या चौथ्या सब्जेक्टकडे. चौथा जो सब्जेक्ट आहे तुमचा तो आहे जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. बरं, काय आहे सर हा नेमका सब्जेक्ट? याच्यामध्ये न्यूमरिकल वगैरेचं काही प्रमाण आहे का? आम्हाला तुम्ही न्यूमरिकलची खूप भीती वाटते, आम्हाला त्या ठिकाणी स्किप करणार होतो. स्किप नाही करायचे मित्रांनो. अभियंताला सबस्क्राईब केलं ना, अख्या सरांसोबत इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी जोडले गेले ना, ही बात नच्छो. न्यूमरिकल स्किप नाही करायचे, सोडवायचे, हेल्पलाईनला टाकायचे, न्यूमरिकल सोडवायचे, करायचे क्रॅक, आपलं समजून घ्यायचे. काय सर जनरेशन ट्रान्समिशन? विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे युनिट आहे तुमचं, याच्यामध्ये पॉवर प्लांट दिलेले आहे तुम्हाला प्रामुख्याने, जे तुमच्या कॉलेजमध्ये सुरूही झालेले असतील. त्यात प्रामुख्याने कुठले 2 पॉवर प्लांट आहे? तर एक आहे तुमचा थर्मल पॉवर प्लांट, आणि दुसरा जो आहे तुमचा तो आहे तुमचा त्या ठिकाणी हायड्रो पॉवर प्लांट. कुठला आहे? हायड्रो पॉवर प्लांट. सर काय करायचं मग याचं? थर्मल आणि हायड्रोचं काय करू सर नेमकं? याच्यामध्ये थर्मल आणि हायड्रोचं काय करायचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला त्याची एक जनरल लेआउट डायग्राम दिलेली आहे. जनरल लेआउट डायग्राममध्ये तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्याच्यासाठी लागणारे फ्युएल्स, त्याच्या ज्या काय म्हणजे प्रोसेसिंग आहे, थर्मल आपले स्टीम पॉवर प्लांटमध्ये कशा प्रकारे तुमची इलेक्ट्रिसिटी कोलपासून तयार होते, कोळशाला त्या ठिकाणी आपण जाळतो, टर्बाईन काय असतं, त्या ठिकाणी तुमचं बॉयलर काय असतं, या सर्व गोष्टींचे टाइप्स, त्याची प्रोसेस, त्यासाठी जो कोळसा लागतो त्या कोळशाचे कुठले कुठले प्रकार आहेत, त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज ऑफ थर्मल पॉवर प्लांट, डिसॲडव्हान्टेज ऑफ थर्मल पॉवर प्लांट. इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. न्यूमरिकल या पहिल्या टॉपिकमध्ये नाही आहे. जनरेशन ट्रान्स म्हणजे GTD मध्ये पहिल्या दुसऱ्या याच्यामध्ये न्यूमरिकल नाही. सेम तसंच हायड्रो पॉवर प्लांटला आपण धरणं वगैरे बांधतो, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी, जलविद्युत प्रकल्प ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये कसं होतं, डॅमचे कन्स्ट्रक्शन्स कसे, त्यानंतर तुमचे त्या ठिकाणी पाईप पेनस्टोकद्वारे कसं खाली येतं, सर्च टँक काय असतात, या सर्व गोष्टींचा डिटेल अभ्यास तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे. असं आहे तुमचं पहिलं आणि दुसरं युनिट जे आहे ते कम्प्लिटली एक डायग्रामशी निगडित आहे बाळांनो. कम्प्लिटली एक डायग्रामशी निगडित आहे. म्हणजे तुम्ही याचं लेआउट करायचं, याचं लेआउट डायग्राम करायची आणि याची लेआउट डायग्राम करायची, याच्याशीच निगडित त्या ठिकाणी प्रश्न आणि सगळेच्या सगळं युनिट पूर्ण तुमचं इन्व्हॉल्व आहे. पुढे जे आहे ते सेकंड युनिटमध्ये तुमचं त्या ठिकाणी भरपूर सारं न्यूमरिकलच आहे. त्यात या सेकंड युनिटमध्ये जे आहे तुमचं GTDचं, याच्यामध्ये सर्व कॉस्टशी रिलेटेड गोष्टी, म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी बाळांनो तुम्ही तयार केली ना, ती इलेक्ट्रिसिटी आता मग त्या ठिकाणी मॅक्सिमम डिमांड, कनेक्टेड लोड, त्यानंतर तुमचा काय म्हणता येईल त्याला, इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन, ॲव्हरेज लोड, बेस डिमांड, पीक लोड, त्याच्याशी निगडीत तुम्ही युनिट्स कसं कॅल्क्युलेट करणार, कधी तुमचा लोड वाढलाय, कमी झालाय, या सर्व गोष्टींशी निगडीत थेरी, कन्सेप्च्युअल, थेरी पण नाही म्हणा मी, कन्सेप्ट्स प्लस न्यूमरिकल, असा तुमचा सेकंड युनिट आहे. कन्सेप्ट्स प्लस न्यूमरिकल. आणि हा तुम्हाला कुठे नडणार आहे माहिती आहे? तुम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा क्लास टेस्ट 1ला सामोरे जाल ना, त्यावेळेला न्यूमरिकल 100% येणार याच्यावरनं, 100%.
येणार आहे म्हणजे येणार, फायनल पेपरला पण येणार. आणि न्यूमरिकल चांगले कठीण येतं, न्यूमरिकल चांगले कठीण आहे त्यातले. बरं सर भीती घालताय का बरं? आम्हाला तुम्हाला काय वाटलं आम्ही न्यूमरिकल करणार नाही? करणार आहे, काही काही विद्यार्थी करणार आहे. बरं सर पुढं काय? तिसरं जे आहे तुमचं, तिसरं युनिट, चौथं युनिट आणि पाचवं युनिट, हे पूर्णतः बाळांनो हे तुमचं ट्रान्समिशनशी निगडित युनिट आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट कशी करतो, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला सबस्टेशन्स जे म्हणतो आपण, या सबस्टेशन्सचा अभ्यास आहे. त्यानंतर तुम्हाला केबल ह्या टॉपिकचा अभ्यास आहे. आणि या सर्व गोष्टी नंतर तुम्हाला आपल्या ज्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स असतात त्यामध्ये मेकॅनिकल डिझाईन, इलेक्ट्रिकल डिझाईन ह्या टॉपिकवरती अजून त्या ठिकाणी कन्सेप्ट्स आहेत. मेकॅनिकल डिझाईन म्हणजे काय सर? आम्हाला मेकॅनिकलच्या मशीनी वगैरे का? नाही रे बाळा. पोल स्ट्रक्चर जे असतात ना, जे इलेक्ट्रिसिटीचे खांब पोल जे दिसतात, त्या पोलला पण त्या ठिकाणी वेगवेगळे जे पोल्स दिसतात ना, कधी कधी सरळ पोल दिसतो, कधी कधी असा शेपमधला पोल दिसतो असाच असतो, असेच इलेक्ट्रिसिटी धरतो. असे जे टावर्स असतात त्या सर्व गोष्टी आहे. त्याच्यामध्ये मग ते जे कंडक्टर आहे त्या कंडक्टरला जो सॅक पडतोय त्या सॅकचं कॅल्क्युलेशन, या सर्व गोष्टी मेकॅनिकल डिझाईनमध्ये जातात. त्यानंतर तुम्ही त्याला इन्सुलेटर वापरता, डिस्क सारख्या जे इन्सुलेटर असतात चॉकलेटी रंगाच्या, त्या सर्व गोष्टी इलेक्ट्रिकल डिझाईन्स आहेत. आणि या सर्व गोष्टींमध्ये बाळांनो भरपूर सारे पोटभर न्यूमरिकल्स आहेत. पोटभर न्यूमरिकल्स आहे म्हणजे काय? थोडक्यात आज GTD मी आता त्या ठिकाणी इथे थांबवतो एक्सप्लेन करणं. आणि तुम्ही लक्षात घ्या, सगळ्याच्या सगळ्या लेक्चरचा सारांश लक्षात घ्या बाळांनो. सगळ्या पूर्ण या ठिकाणी घेतलेल्या सेशनचा तुम्ही मिनिंग नीट समजून घ्या की मी तुम्हाला येणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून अलर्ट करतोय. कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टींची कल्पना करून देतोय की एवढं कॅज्युअली हे सेमेस्टर तुम्ही घेऊ नका. आणि त्यात तुमचे चारही सब्जेक्ट मित्रांनो, चारही दिशांना 4 असलेले सब्जेक्ट आहे. एकमेकांशी पाहिजे तितका संपर्क नाही. मेजरमेंट हा सेक्शन वेगळा आहे, जनरेशन ट्रान्समिशन पूर्ण कोर सब्जेक्ट आहेत. आणि या सर्वांचा अंतरात्मा तुमचा ECN मध्ये लपलेला आहे, इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क. हे चारही सब्जेक्ट तुमचे टफ आहेत आणि आहेत. बरं याच्यामध्ये मी ECN मध्ये न्यूमरिकल आहे, इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स आणि त्याच्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये म्हणजे वर्डिंगवाले न्यूमरिकल्स आहेत. त्यानंतर तुमच्या चौथ्या युनिटमध्ये पण आपल्या चौथ्या सब्जेक्टमध्ये पण न्यूमरिकल्स आहेत. फक्त पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तसं म्हटलं तर हा कुठेतरी थोडासा सेफ आहे. पण याच्यामध्ये न्यूमरिकल नाही तर त्याची भरपाई कशाने केली माहिती आहे का? वेव्ह फॉर्मने भरपाई केलेली आहे. यातल्या वेव्ह फॉर्म भयंकर विद्यार्थ्यांना छळतात. वेव्ह फॉर्म आहेत पॉवरमध्ये. म्हणजे थोडक्यात चारही सब्जेक्ट आपले 4 स्ट्रॉंग पिलर आहेत. आणि याला आपल्याला ॲट एनी हाऊ क्रॅक करायचं आहे, तोडायचं आहे, फोडायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि टॉप रँक यायचं आहे. बॅकलॉग असेल तर बॅकलॉग क्लिअर करायचा आहे. आणि ह्या जर सर्व गोष्टी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजच आपल्या अभियंताच्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व MSBTच्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थी मित्रांना ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल. त्याचसोबत तुम्ही अभियंताचा ॲप डाउनलोड करा. यानंतर तुम्हाला सर्व इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आपण अभियंतातर्फे एक हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. त्यावरती तुम्ही तुमचं नाव, तुमचं डाऊट, तुमची तक्रार, तुमच्या अडचणी, कुठल्याही गोष्टी तुम्हाला अभ्यासात सतावणाऱ्या चिंता तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला 1 to 1 इंटरॅक्शन केलं जाईल, तुमच्याशी त्या ठिकाणी त्या समस्यांवरती बोललं जाईल, त्याच्यातून तुम्हाला त्या अडचणींतून बाहेर काढलं जाईल. आणि सरते शेवटी एक सक्सेसफुल इंजिनियर बनवण्यासाठी आम्ही आमचे पूर्ण एफर्ट्स पणाला लावू. ही कमिटमेंट घेऊनच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो फक्त एक प्रॉमिस करा मला की सर आम्ही या सब्जेक्टला क्रॅक करणार. विंटर 26ला अभियंताच्या ह्याच चॅनलवरती हा व्हिडिओ आणि त्यानंतर सक्सेस झालेल्या अभियंताच्या सगळ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी मित्रांचा व्हिडिओ आपण एक सोबत चालवणार आहोत. कारण की त्यावेळेला ज्या काही गोष्टी आपण बघितल्या होत्या, म्हणजे आज ज्या आपण बोलतोय या ठीक 6 महिन्यांनी आपल्याला बदलायच्या आहेत. ठीक 6 महिने बदलायचे आहेत आणि टॉप रँकरची सिरीजच लावायची डायरेक्टली. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक आणि बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना.